परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 13. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरुवे नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाचिया चरणा कर संपुट जोडून जाणा विनवितसे परियेसा. जय जया सिद्धमुनी तू तारक या भवारणी सांगितले ज्ञान प्रकाशोनी स्थिर जाहले मन माझे. गुरुचरित्र कथामृत सेविता तृष्णा अधिक होत शबन करणार समर्थ तूची एक कृपानिधी. गुरुचरित्र कामधेनु सांगितले तुम्ही विस्तारोनु तृप्त नव्हे माझे मनु आणखी अपेक्षा होतसे. क्षुधे करून पीडिले ढोर जैसे पावे तृण बिढार त्याते होय मनोहर नवचे तेथो न परतोनी. एखादा न देखे तक्र स्वप्नी त्यास मिळे क्षीर भरणी नोहे मन त्याचे धणी केवी सोडी तो ठाव. तैसा आपण स्वल्पज्ञानी नेणत होतो गुरु निर्वाणी अविद्या माया वेष्टोने कष्टत होतो स्वामिया. अज्ञान तिमिर रजनीसी ज्योतिस्वरूप तूची होसी प्रकाश केले गा आम्हासी निजस्वरूप श्री गुरूंचे. तुवा केले उपकारासी उत्तीर्ण काय होऊ सरसी कल्पवृक्ष दिल्हे यासी प्रत्युपकार काय द्यावा. एखादा देता चिंतामणी त्यासी उपकार काय धरणी नाही दिधले न ऐको कानी कृपामूर्ती सिद्धराया. ऐशा तुझिया उपकारासी उत्तीर्ण नोहे जन्मोजन्मेसी म्हणून लाग तसे चरणांसी एको भावे करोनिया. स्वामींनी निरोपला धर्म अर्थ अधिक झाला मद स्वार्थ उपजला मनी परमार्थ गुरुसी भजावे निरंतर. प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वती दीक्षा देती पुढे काय वर्तली स्थिती आम्हा प्रती विस्तारावे. ऐकोन शिष्याचे वचन सिद्ध मुनी संतोषोन मस्तकी हस्त ठेवून आश्वासिती तयावेळी. धन्य धन्य शिष्या सगुण तुझ लाधले श्री गुरुचरण संसार तारक भवारण तूची एक परियेसा. तुवा ओळखिली गुरुची सोय म्हणून पुससी भक्ती भावे संतोष होतो आनंदमय तुझ्या प्रश्ने करून या. सांगेन ऐक एक चित्ते चरित्र गुरुचे विख्याते उपदेश देऊनी माधवाते होते क्वचित काळ तेथेची. असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाली महिमा सगुणी शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती. तया शिष्यांची नामे सांगता विस्तार होईल बहुकथा प्रख्यात असती नामे सात सांगेन ऐका एक चित्ते. बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा असे आणिक यती सदा आनंद सरस्वती देखा. ज्ञान ज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण ऐक अपार होते शिष्य आणिक एकाहून एक श्रेष्ठ पै. त्या शिष्यांसमवेत श्री गुरु निघाले दक्षिण पंथ समस्त क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा करंजनगरी. भेटी झाली जनक जननी येवोनी लागता ती चरणी चतुर्वर्ग भ्राते भगिनी समस्त भेटती स्वामिया. देखोनिया श्री गुरुमूर्तीसी नगर लोक आनंदेसी आले समस्त भेटीसी पूजा करीती परोपरी. घरोघरी श्री गुरुसी पाचारिती भिक्षेसी जाहले रूपे बहुवसी घरोघरी पूजा घेती. समस्त लोक विस्मय करीती अवतार हा श्री विष्णू निश्चिती वेशधारी दिसतो यती परमपुरुष होय जाणा. याते नर जे म्हणती ते नर जाती नरकाप्रती कार्या कारण अवतार होती ब्रह्मा विष्णू महेश्वर. जननी जनक येणे रीती पूजा करीती भाव भक्ती श्री गुरु झाले श्रीपाद यती जाती स्मृती जननीसी. देखो निजननी तये वेळी माथा ठेवी चरण कमळी सत्य संकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा आली फळा. पतीस सांगे तया वेळी पूर्वजन्माचे चरित्र सकळी विश्ववंद्य पुत्र प्रबळी
व्हावा म्हणून आराधिले म्या. याचे श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनोवाचे. प्रसिद्ध झाले जन्म आमुचे, साफल्य केले परियेसा. म्हणून नमिती दोघे जणी, विनविता अतिकर जोडून. उद्धरावे या भवारणी, जगन्नाथा यतिराया. श्री गुरु म्हणती तयांसी, एखादे काळी परियेसी. पुत्र होय संन्यासी, उद्धरील कुळे 42. त्यासी शाश्वत ब्रह्मलोक, अचळ पद असे देख. त्याचे कुळी उपजता आणिक, त्यासी ही ब्रह्मपद परियेसा. यमाचे दुःखे भयभीत, नोहे त्याचे पितृसंततीत. पूर्वज जरी नरकी असत, त्यांसी शाश्वत ब्रह्मपद. या कारणे आम्ही देखा, घेतला आश्रम विशेखा. तुम्हा नाही यमाची शंका, ब्रह्मपद असे सत्य. ऐसे सांगून तयांसी, आश्वासी तसे बहुवसी. तुमचे पुत्र शतायुषी, अष्टैश्वर्ये नांदती. त्यांचे पुत्र पौत्र तुम्ही, पहाल सुखे तुमचे नयनी. पावाल क्षेम काशी भुवनी, अंतकाळी परियेसा. मुक्तिस्थान काशीपुर, प्रख्यात असे वेदशास्त्र. न करा मनी चिंता मात्र, म्हणून सांगती तयेवी. त्यांची कन्या असे एक, नाम तिचे रत्नाई विशेष. श्री गुरुसी नमुनी ऐक, विनवी तसे परियेसा. विनवी तसे परोपरी, स्वामी माते तारी तारी. बुडून जात्ये भवसागरी, संसार माया वेष्टोनिया. संसार तापत्रयासी, आपण भीतसे परियेसी. निर्लिप्त करी गा आम्हासी, आपण तपासी जाईन. ऐको नितीयेचे वचन, श्री गुरु निरोपिताती आपण. स्त्रियांसी पती सेवाचरण, ते चितप परियेसा. ऐसे येणे या भवारणवासी, कडे पडती परियेसी. जैसा भाव असे जासी, तैसे होईल परियेसा. उतरावया पैल पार, स्त्रियांसी असे तो भ्रतार. मने करोन निर्धार, भजा पुरुष शिवसमानी. त्यासी होय उद्धार गती, वेदपुराणे वाखाणिती. अंतःकरणी न धरी खंती, तू ते गती होईल जाण. ऐकोन श्री गुरूंचे वचन, विनवी तसे कर जोडून. श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान, विनवी तसे अवधारी. तू जाणसे भविष्यभूत, कैसे माते उपदेशित. माझे प्रारब्ध कवणगत, विस्तारावे मज प्रती. श्री गुरु म्हणती तियेसी, तुझी वासना असे तपासी. संचित पाप असे तुझसी, भोगणे असे परियेसा. पूर्वजन्मी तू परियेसी, चरणी लाथिले धेनूसी. शेजारी स्त्री पुरुषांसी, विरोधे लाविला कलह जाणा. तया दोषास्तव देखा, तू ते बाधा असे अनेका. गायत्रीसी लाथिले ऐका, तू सर्वांगी पुष्टी होशील. विरोध केला स्त्री पुरुषांशी, तुझा पुरुष होईल तापसी. तू ते त्यजील भरवसी, अर्जित तुझे ऐसे असे. ऐकोन दुःख करी बहुत, श्रीचरणी असे लोळत. मज उद्धारावे गुरुनाथा त्वरित, म्हणून चरणी लागली. श्री गुरु म्हणती ऐक बाळे, क्वचित काळ असाल भले. अपरवया होता असी काळे, तुझा पतियती होये. तदनंतर तुझा देह पुष्टी होईल अवेव. भोगून स्वदेही वय, मग होईल तुझ गती. नासता तुझा देह गाण, भेटी होईल आमुचे चरण. तुझे पाप होईल दहन, सांगेन क्षेत्र ऐकपा. भीमा तीर दक्षिण देशी, असे तीर्थ पाप विनाशी. तेथे जाय तू भरवसी, अवस्था तुझ घडली आवरी. या भूमंडळी विख्यात, तीर्थ असे अतिसमर्थ. गंधर्वपुर असे ख्यात, अमरजा संगम प्रसिद्ध जाणा. ऐसे सांगून तियेसी, श्री गुरु निघाले दक्षिण देशी. त्र्यंबकेश्वर क्षेत्रासी, आले गौतमी उद्भव जेथे. शिष्यांसहित गुरुमूर्ते, आले नाशिक क्षेत्राप्रती. तीर्थ महिमा असे ख्याती, पुराणांतरी परियेसा. तीर्थ महिमा सांगता, विस्तार होईल बहुकथा. संक्षेप मार्गे तुझा आता, सांगत असे परियेसी. त्या गौतमीची महिमा सांगता अपार असे आम्हा. बहिरार्णव उदक उगमा,
ब्रह्मांडा व्यतिरिक्त जटा मुकुटी तीर्थेश्वर धरिली होती प्रीतिकर मिळोरी समस्त ऋषीश्वर उपाय केला परियेसा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा व्रीही पेरिले वृत्ती ऐका अनुष्ठान स्थानाजवळी पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुनी पिकविती साळी ऐसे त्यांचे मंत्रबळी महापुण्य पुरुष असती समस्त ऋषी मिळोनी विचार करीती आपुले मनी ऋषी गौतम महामुनी ईश्वराचा मुख्य दास त्यासी घालिदा साकडे गंगा आणील आपुले चाडे समजता आम्हा पुण्य घडे गंगा स्नाने भूमंडळी श्लोक या गतिर्योग युक्तानां मुनीनां ऊर्ध्वरेतसां सागती सर्वजंतूनां गौतमी तीरवासिनां टीका ऊर्ध्वरेत मुनीश्वरांसी कोटी वर्षे तपस्व्यांसी जे गती होय परियेसी ते स्नानमात्रे गौतमीच्या या कारणे गौतमीसी आणावे यत्ने भूमंडळासी साकडे घालिता गौतमासी आणिता गंगा आम्हा लाभ म्हणून रचली माव एक दुर्वेची गाय संवत्सक करोनी पाठविली ऐक गौतमाचे व्रीही भक्षणाचे ऋषी होता अनुष्ठानी देखिले धेनुसी नयनी निवारायात क्षणी दर्भ पवित्र सोडिले तेची कुश जाहले शस्त्र धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी मिळोनी समस्त ऋषीजन प्रायश्चित्त देती जाण गंगा भूमंडळी आण याविणे तुम्हा नाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्र वर्षी प्रसन्न झाला व्योमकेशी वर माग म्हणितले गौतम म्हणे सर्वेश्वरा तुवा देशील मजवरा उद्धरावया सचराचरा द्यावी गंगा भूमंडळासी गौतमाचे विनंतीसी निरोप दिधळा गंगेसी घेवोनी आला भूमंडळासी पापक्षालनार्थ मनुष्यांचे ऐसी गंगा भागीरथी कवणावर्णावया सामर्थ्य याची कारणे गुरुनाथ आले ऐका नामधारका ऐशी गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आपण आचरिता पुढे मागुती लोका अनुग्रहार्था आपण हिंडे परियेसा तटाक यात्रा करिता देखो आले श्री गुरु मंजरिक तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य सदा मानस पूजा त्यासी नरसिंह मूर्ती परियेसी देखता झाला श्री गुरुसी मानस मूर्ती जैसी देखे विस्मित होऊनी मानसी नमिता झाला श्री गुरुमूर्तीसी स्तोत्र करी बहुवसी अतिभक्ती करुण्या श्लोक यद्दिव्यपादद्वयमेव साक्षात् अधिष्ठितं देवनदी समीपे य उत्तरे तीरनिवासी रामो लक्ष्मीपतिस्त्वं निवसन्स नित्यं ओव्या येणेपरी श्री गुरुसी विनवी माधवारण्य हर्षी श्री गुरु म्हणती संतोषी तया माधवारण्यासी श्लोक अत्यंत मार्ग स्थिती मार्ग रूपम अत्यंत योगा दधिकार तत्वम मार्गंच विचिन्वतो मे मार्गोदयम माधव दर्शयेते होया ऐसे श्री गुरु तयासी आश्वासोनी म्हणती हर्षी निजस्वरूप तयासी दाविते झाले परियेसा श्री गुरूंचे स्वरूप देखोनी संतोषी झाला तो मुनी विनवी तसे कर जोडूनी नाना परी स्तुती करी जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारो लोका दिससी नरू परमपुरुषा जगज्योती तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी कृतार्थ केले आम्हासी दर्शन दिधले चरण आपुले ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करी तो तापसी संतोष होऊन अतिहर्षी आश्वासिती तयावेळी म्हणती श्री गुरु तयासी सिद्धी झाली तुझ्या मंत्रासी तुझ्या सद्गती भरवसी ब्रह्मलोक प्राप्त होय नित्यपूजा तू मानसी करसी नृसिंह मूर्तीसी प्रत्यक्ष होईल परियेसी न करी संशय मनात ऐसे सांगोनी तयासी श्री गुरु निघाले परियेसी आले वासर ब्रह्मेश्वरासी गंगा तीर महाक्षेत्र
तया गंगा तटाकात श्री गुरु समस्त शिष्यांसहित स्नानकरिता गंगेत आला तेथे विप्र एक. कुक्षव्यथा असे बहुत तटाकी असे लोळत उदरव्यथा अत्यंत त्यजोपाहे प्राण देखा. पोटव्यथा बहुत्यासी नित्य करी तो उपवासासी भोजन केलिया दुःख ऐसे प्राणांतिक होतसे. या कारणे द्विजवर सदा करी फलाहार अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण त्यजोपाहे. पक्षमासा भोजन करी व्यथा उठे त्याचे उदरी ऐसा किती दिवसवरी कष्टत होता तो द्विज. पूर्व दिवसी तया ग्रामी आला सण महानवमी जेविला मिष्टान्न मनोधर्मी मासे एक पारणे केले. भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत गंगा तीरी असे लोळत प्राणत्वरित त्यजूपाहे. दुःख करी द्विज अपार म्हणे गंगेत त्यजीन शरीर नको आता संसार पापरूपे वर्तते. अन्न प्राण अन्न जीवन कवण असेल अन्ना वीण अन्न वैरी झाले जाण मरण बरवे आता मज. मनी निर्धार करोनी गंगा प्रवेश करीन म्हणोनी पोटी पाषाण बांधोनी गंगेमध्ये निघाला. मनी स्मरे कर्पूर गौर उपजलो आपण भूमिभार केले नाही परोपकार अन्नदानादिक देखा. न करी पुण्य इह जन्मात जन्मांतरी पूर्वी शत पुण्यफल असे दिसत मग हे कष्ट भोगीतसे. अपूर्ती पूजा ईश्वराची केली असेल निंदा गुरुची अवज्ञा केली माता पितयांची मग हे कष्ट भोगीतसे. अथवा पूर्वजन्मी आपण केले असेल द्विज धिक्कारण अतिथी आलिया न घाली अन्न वैश्वदेव समयासी. अथवा मारिले गोबरांसी अग्नि घातला रानासी वेगळे सांडून जनक जननीसी स्त्रिये सहित मी होतो. माता पिता त्यजोनिया असो सुखे जेवूनिया पूर्वार्जवा पासोनिया मग हे कष्ट भोगीतसे. ऐसी पापे आठवीत विप्र जातो गंगेत तब देखिले श्री गुरुनाथ म्हणती बोलवा ब्राह्मणासी. आणा आणा त्या ब्राह्मणासी प्राण त्यजितो का सुखेसी आत्महत्या महादोषी उसो कवण कवणाचा. गुरुवचन ऐकोनी गेले शिष्य धावोनी द्विजबराते काढोनी आणिले श्री गुरु सन्मुख. अनाथासी कल्पतरू दुःखिष्टासी कृपा सागरू उसतसे श्री गुरु तया दुःखिष्ट विप्रासी. श्री गुरु म्हणती तयासी प्राण का त्यजू पाहसी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांग आम्हा. विप्र म्हणे गायतिराया काय कराल पुसोनिया उपजोनी जन्मवाया भूमिभार जाहलो असे. मास पक्षा भोजन करीतो उदर व्यथेने कष्टतो साहून शके प्राण देतो काय सांगू स्वामिया. आपणासी अन्न वैरी असता केवी वाचावे गुरुनाथा शरीर सर्व अन्नगता केवी वाचू जगद्गुरु. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझी व्यथा गेली परियेसी औषध असे आम्हा पासी क्षण एक सांगो तुझ. संशय न धरी आता मनी भिवू नको अंतःकरणी व्याधी गेली पळोनी भोजन करी धणीवरी. श्री गुरुवचन ऐकोनी स्थिर झाला अंतःकरणी माथा ठेवून श्री गुरुचरणी नमन केले तयावेळी. इतुकिया अवसरी तया ग्रामीचा अधिकारी विप्र एक अवधारी आला गंगा स्नानासी. तब देखिले श्री गुरुसी येऊन लागला चरणांसी नमन केले भक्तीसी मनोबा काय कर्मे. आश्वासोनी तये वेळी पुसती श्री गुरु स्तोम मौळी कवण नामक कवण स्थळी वास म्हणती तयासे. ऐकोन श्री गुरूंचे वचन सांगत असे तो ब्राह्मण गोत्र आपले कौंडिण्य आपस्तंभ शाखेसी. नाम मज सायन देव असे वासस्थळ आपले कडगंचीस आलो असे उदरपूर्तीस सेवा करीतो यवनाची. अधिकारपणे या ग्रामी वसो संवत्सर ऐका स्वामी धन्य धन्य झालो आम्ही
तुमचे दर्शन मात्रेसी. तू तारक विश्वासी दर्शन दिधले आम्हासी. कृतार्थ झालो भरवसी जन्मांतरीचे दोष गेले. तुझा अनुग्रह होय जासी तरेल या भवार नवासी. अप्रयत्ने आम्हासी दर्शन दिधले स्वामिया. श्लोक. गंगा पापं शशीतापं दैन्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च हरे श्री गुरुदर्शनम. टीका. गंगा देखताची पापे जाती, चंद्रदर्शने ताप नासती. कल्पतरूची ऐसी गती, दैन्य वेगळा करी जाण. तैसे नभती तुमचे दर्शन गुण, पाप ताप दैन्य हरण. देखिले आजी तुमचे चरण, चतुर्वर्ग फल पावलो. ऐशी स्तुती करुनी पुनरपि लागला श्री गुरु चरणी. जगद्गुरु आश्वासोनी निरोप देती तया वेळी. श्री गुरु म्हणती तयासी आमुचे वाक्य परियेसी. जठर व्यथा ब्राह्मणासी प्राणत्याग करीतसे. उपशमयाचे व्याधीसी सांगो औषध तुम्हासी. नेवोनी आपुडे मंदिरासी भोजन करवी मिष्टान्न. अन्न जेविता याची व्यथा व्याधी न राहे सर्वथा. घेऊन जावे आता त्वरिता क्षधाक्रांत विप्र असे. ऐसे ऐकून श्री गुरूंचे वचन विनवी तसे कर जोडून. प्राणत्याग करिता भोजन या ब्राह्मणासी होतसे. जेविला काल मासे एका त्याने प्राण जातो ऐका. अन्न देता आम्हासी देखा ब्रह्महत्या त्वरित घडेल. श्री गुरु म्हणती सायन देवासी आम्ही औषधी देतो यासी. अपूपान्न माशेसी क्षीरमिश्रित परमान्न. अन्न जेविता त्वरितेसी व्याधी जाईल परियेसी. संशय न धरी तू मानसी त्वरित न्यावे गृहासी. अंगीकारोनी तयावेळी माथा ठेवी चरण कमळी. विनवी तसे करुणा बहाळी यावे स्वामी भिक्षेसी. अंगीकारोनी श्री गुरुनाथ निरोप देती हो का त्वरित. सिद्ध म्हणे ऐकमात नामधारक शिष्योत्तम. आम्ही होतो तये वेळी समवेत शिष्य सकळी. जठर व्यथेचा विप्र जवळी श्री गुरु गेले भिक्षेसी. विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली परोपरी. पतिव्रता त्याची नारी जाखाई म्हणजे परियेसा. पूजा करीती श्री गुरुसी षोडशोपचारे परियेसी. तेनेची रीती आम्हासी शिष्या सकळिका वंदिले. श्री गुरु पूजा विधान विचित्र केले अति गहन. मंडळ ऐसे केले रक्तवर्ण एकेकासी पृथक पृथक. पद्मरचूनी अष्टदळी नाना परीचे रंगमाळी. पंचवर्ण चित्रमाळी रचिली तिये परियेसा. चित्रासन श्री गुरुसी येणेचे परी सकळिकांसी. मंडळार्चन विधीसी करीती पुष्प गंधाक्षता. संकल्पोनी विधीसी नमन केले अष्टांगेसी. माथा ठेवून चरणी न्यासी पाद सर्व ही अष्टांगी. षोडशोपचार विधीसी पंचामृतादि परियेसी. रुद्रसूक्त मंत्रेसी चरण स्नापिले तये वेळी. श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करीतो षोडशी. तया विप्रा ज्ञान कैसी चरणतीर्थ धरिता झाला. तया चरणतीर्थासी पूजा करीत भक्तीसी. गीतवाद्ये आनंदेसी खरी आरती निरांजन. अनुक्रमे श्री गुरु पूजा करिता झाला विधी भोजा. पुनरपि षोडशोपचारे पूजा करीतसे भक्तीने. अक्षयवाणी आरती श्री गुरुसी ओवाळिती. मंत्रघोष अतिभक्ती पुष्पांजली करिता झाला. अनेक प्रकारे गायन करी नमन करी प्रीती करी. पतिव्रता असे नारी पूजा करीती उभय वर्ग. ऐसे परी श्री गुरुसी पूजा केली परियेसी. तेनेची विधी शिष्यांसी आम्हा समस्तांसी वंदिले. संतोषोनी श्री गुरुमूर्ती वरदेती अतिप्रीती. तुझी संतती होईल ख्याती गुरुभक्ती वंशो वंशी. तू जाणसी गुरुचा वास अभिवृद्ध्योय वंशो वंश. पुत्रपौत्री नांदाल हर्ष गुरुभक्ती येणे परी. ऐसे बोलून द्विजासी आशीर्वचन देती अतिहर्षी. नमन करुनी श्री गुरुसी ठाय घातिले तये वेळी. नाना परीचे पक्वान्न
अपूपादिमाशान्न अष्टविध परमान्न शर्करा सहित निवेदिले. शाक पाक नानापरी वाढताती सविस्तारी भोजन करीती प्रीती करी श्री गुरुमूर्ती परियेसा. जठर व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले पूर्णपणे व्याधी गेली तत्क्षणे श्री गुरुचे कृपादृष्टीने. परीस लागता लोहासी सुवर्ण होय परियेसी दर्शन होता श्री गुरुसी व्याधी कैची सांग मज. उदय जाहलिया दिनकरासी संहार होतो अंधकारासी श्री गुरु कृपा होय जासी दैन्य कैचे तया घरी. ऐसे बरी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्या सहित आनंद साला तेथे बहुवत. विस्मय करीती सकळई जन अभिनव करीती सकळ जन द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले तेचे अन्न व्याधी गेली म्हणताती. सिद्ध म्हणे नामधारकास श्री गुरुकृपा होय जास जन्मांतरीचे जाती दोष व्याधी कैची त्याचे देही. गंगाधराचा नंदन सरस्वती सांगे विस्तारोन गुरुचरित्र कामधेनु ऐका श्रोते एकचित्ते. जे ऐकती भक्तीने व्याधी नासती त्यांचे भुवनी अखिल सौख्य पावती जाण सत्यम सत्यम पुन्हा सत्यम. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे करंजनगराभिगमनं तथा विप्रोदर व्यथा निरसनं नाम त्रयोदशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय श्री काका साई राम.